सुप्रभात मंडळी, वेलकम टू कोकण या यूट्यूब चॅनलवरती मी सनी होते. सकाळी सकाळी तुमचं स्वागत करतो. तर आज आपण जात आहोत मामाच्या लग्नासाठी गावी. 5:30 वाजताची आपली जनशताब्दी ट्रेन आहे दादरवरून. तर हा पहिला व्लॉग असेल या सिरीज मधला, जो प्रवासावरती असेल आणि पहिल्यांदाच आपण विथ फॅमिली जात आहोत. तर हा प्रवास तुम्ही माझ्याबरोबर अनुभवायचा आहे. सो चला तर या आपल्या बॅग आपण रेडी केल्यात. हे आमचे मातोश्री आणि हे बाप्पा आणि हा भाऊ. नाही म्हणता म्हणता भरपूर बॅग झाल्यात. 4 दिवसांसाठी जातोय असं वाटतं, महिनाभर जातं. मित्रांनो, भरपूर दिवसांनी मी गावी चाललोय. भरपूर एक्साइटमेंट आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करूया गणपतीच्या आशीर्वादाने. गणपती बाप्पा मोरया. सकाळचे 4 वाजले. सर्वात पहिला काम म्हणजे रिक्षा शोधून घाटकोपरला जायचंय आणि तिकडून मग आपण दादर स्टेशनला जाणार आहे. तर मित्रांनो, आपण जस्ट आता दादर स्टेशनला उतरलोय आणि आपण आलोय प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वरती. ट्रेन आहे 5:30 वाजताची आणि आपण लवकर पोहोचलोय. गर्दी थोड्याफार प्रमाणात आहे, मे महिना असल्या कारणाने. बघूया, आपली तिकीट तर कन्फर्म नाही आहे. मित्रांनो, आपण आता दादर स्टेशनवरून निघालो आहे आणि तर नेक्स्ट स्टेशन आपलं ठाणे आहे.
तर मित्रांनो आता आपण जस्ट ठाण्याला पोचलोय. वाजलेत सकाळचे 6 आणि वाजलेत सकाळचे 6 आणि बघू शकता ठाण्याला किती गर्दी आहे. तर मित्रांनो 1 मिनटं थांबून लगेच ट्रेन निघाली आपल्या ठाण्यावरून आणि पुढचा स्टॉप पनवेल आहे. गर्दी भरपूर आहे आणि गर्दी असण्याचं कारण म्हणजे मे महिना आणि 1 मे म्हणजे कामगार दिवसाची सुट्टी असल्या कारणाने गर्दी ट्रेनला भरपूर आहे. तर मित्रांनो आता आपण जस्ट पोचलो आहे पनवेलला आणि पनवेलला इतकी गर्दी नाही जेवढी ठाण्याला होती. आपला प्रवास सोपंच होईल असं वाटतं. मित्रांनो आता पनवेलवरून गाडी सुटली आहे आता थेट चिपळूणला. सो मित्रांनो वाजले सकाळचे 8:30 आणि आता आपण पोचलो आहे दिवाणखवटी स्टेशनला. दिवाणखवटी स्टेशनला ॲक्च्युली गाडी थांबत नाही पण क्रॉसिंग लागलं वाटतं त्याच्यामुळे थांबले ट्रेन. आज आमची सीट कन्फर्म नाही झाल्यामुळे आमची ही दरवाजाची इकडची ही अवस्था ही अवस्था झाली. खेड या स्टेशनवर पोहोचलो आहे.
From platform number 5, wish you all a very happy and comfortable journey. कृपया लक्ष द्या. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून येणारी मडगाव. तर मित्रांनो, जस्ट आपण आता उतरलोय चिपळूण स्टेशनला. तर मित्रांनो, आता सध्या काकांचा आपण वेट करतोय आणि जे चिपळूणचे असतील त्यांना माहिती असेल की हा इकडे 2 नंबर प्लॅटफॉर्म करून आहे. इकडून हा भुयारी मार्ग येतो आणि मागे रिक्षा स्टँड आहे तिकडे तो ओपन होतो. तर इकडून आपण आता काकांच्या घरी म्हणजे चिपळूणच्या घरी जाणार आहोत. तिकडे फ्रेश होणार आहोत. तर मित्रांनो, आपण काकांकडे पोचलो आहे. आता आपण जरा फ्रेश होऊया. काका येतच असतील. तर हा प्रवासाचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ हा आपला चिपळूण मार्केट ते मामाचं गाव असा असेल. सो तो व्हिडिओसुद्धा एक्साइटिंग होणार आहे. सो तो व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल बघत राहा.